हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझे आभार मानतो. सर्व महिमा सर्व गौरव तुला देतो प्रभू, कारण तू चांगला परमेश्वर आहेस. तू राजाचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. तू सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व साक्षी, सर्व सामर्थ्य परमेश्वर आहेस. तू आदी आणि अंत आहेस, अल्फा आणि ओमेगा आहेस प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याचं आम्हाला प्रत्येकाला तू भाग्य दिलंस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण प्रभू तू आमचा निर्माण करता परमेश्वर आहेस. तू आमचा तारण करता आहेस, तुमचा मुक्तीदाता आहेस. तू आमचा प्रभू सर्व काही आहेस, आणि आजच्या अंतिम युगामध्ये तू आमचा वर देखील आहेस. आणि प्रभू आम्ही तुझे पुत्र आणि कन्या आहोत, आणि अंतिम काळामध्ये आम्ही तुझी वधू म्हणून आहोत प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय आम्हाला तू आमची पोझिशन दाखवलीस. त्या अंतिम समयाच्या संदेशामुळे प्रभू आम्हाला आम्हाला कळलं की आम्ही कोण आहोत. आणि प्रभू आम्ही आज नाही तर प्रभू आम्ही युगाच्या प्रारंभ अगोदर ख्रिस्तामध्ये नाही तर प्रभू तुझ्या विचारांमध्ये होतो. आणि प्रभू त्या विचारांमधून आम्ही आजच्या या अंतिम समयामध्ये आज प्रकट झालेलो आहोत प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय आमच्यातून घडलेल्या सर्व अन्यायपदाची तुझ्याकडे क्षमा मागतो प्रभू. कळत न कळत जाणून बुजून आम्ही काय अपराध पाप केलं असेल प्रभू, आजच्या संध्याकाळचा समय प्रभू तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो. पण प्रभू आमच्याकडे एकच पर्याय आहे शेवटचा, आणि तो आहे तुझं पवित्र रक्त. त्या कुर्साच्या आड प्रभू आम्ही लपतो प्रभू. आमच्यात काही एक चांगलं नाही प्रभू. तूच चांगला आहेस, तू नीतिमान आहेस प्रभू. आमच्या हातून घडलेलं सर्व अन्यायपदाची आम्ही क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मग पुसून टाक, शुद्ध कर, पवित्र कर, आशीर्वादित कर, आणि प्रत्येकाचा उपयोग तुझ्या महिमेसाठी तुझ्या गौरवासाठी होते, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभू. सर्व दुष्ट आत्म्यांना प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात मी बंदिस्त करतो, इथून हाकलून देतो. हे घर देखील प्रभू तुझ्या हाती देतो, तुझ्या पवित्र रक्ताखाली आणतो प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाची प्रभू तू चुटपुट लावलेली आहेस. आम्ही प्रत्येक जण तुझ्याकडे काही अपेक्षेने आलेलो आहोत प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय तुझ्याकडे एकच विनंती आहे तर प्रभू, आमच्या प्रत्येकाचा अंतकरण तू चाचपड प्रभू. आमच्या प्रत्येकाची भूक तहान प्रभू सर्व तू जाण, आणि प्रभू आम्हाला तू तुझ्या भाकरीने तृप्त कर प्रभू. कारण प्रभू जसं तू आदाम आणि हवेशी प्रभू संध्याकाळच्या वेळेला तू येत होतास, त्यांच्याशी वार्तालाप करत होतास प्रभू, आज देखील आम्ही संध्याकाळच्या वेळेला त्या अंतिम समयाच्या त्या इव्हिनिंग लाईट मेसेंजरच्या त्या मेसेज मधून प्रभू प्रत्येकाला तू आमच्या प्रत्येकाची वार्तालाप कर. प्रत्येकाचे अंतकरण जाण, चाचपड, आणि प्रत्येकाला तू करेक्शन दे प्रभू. प्रभू सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रभू माझ्यात काही चांगलं नाही की मी इथे उभं राहावं, काही वचन प्रचार करावं प्रभू. मी तुझ्यापुढे रिक्त होतो, तुझ्यापुढे सरेंडर होतो प्रभू. मी ना तर माझ्या मुखावर तू बोल, माझे फक्त ओठ हलू दे प्रभू. मी अशुद्ध ओठांचा आणि अशुद्ध आहे प्रभू. माझ्यातून घडलेलं सर्व न्यायप्रती मला तू क्षमा कर. त्या वेदीवरच्या इंगळाने प्रभू, त्या पवित्र आत्म्याच्या इंगळाने माझे या जिभेवर तू स्पर्श कर, आणि सर्व अशुद्धता काढून टाक. आणि प्रभू ह्या पात्राचा उपयोग तुझ्या महिमेसाठी तुझ्या गौरवासाठी होते, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व भाऊ बहिणींना घेऊन आलास. भाऊ जॉनी आज नाही आहेत प्रभू, त्यांच्या जोडीला देखील तू राहा, त्यांच्याशी तू डील कर. जे कोणी आले नाही त्यांच्यावर देखील तू दया कर, आणि प्रभू त्यांचं मन तू बदल, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करू. पुढे वेळ समय तुझ्या हाती देऊ ही छोटीशी प्रार्थना ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो म्हणून तू ऐकडे मान्य कर. आमेन, आमेन, आमेन. बाबणीनो काय सर्व आनंदित आहात? आमेन. आपण काही दिवसापासून बघत आहोत एबीसी अबाउट प्रेयर, हाच विषय आपण घेऊन पुढे जात आहोत. आणि गेलेला आपण पाहिलं की द सिक्रेट ऑफ आस्किंग, मागण्यामागचं सामर्थ्य काय आहे. ओके. आणि बाबांनो येशू ख्रिस्त नेहमी भाकरी काय सांगितलं त्यांनी, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. ओके. तर आपण पाहिलं की त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय होता, म्हणजे भाकरीच्या मागचं रेग्युलेशन काय आहे, हे मागण्यामागचं उद्देश काय, त्याचं सिक्रेट काय आपण जाणून घेतलेलं आहे. आणि भाऊ जर भाकरी असेल तर तिथे भूक देखील असायला पाहिजे. फक्त भाकरी असून चालणार नाही. तुम्हाला एक वचन वाचायला लावतो, नीतिसूत्राचा 27 अध्याय आणि 7वं वचन वाचा. चुकत असेल ना, मी समजा जेवून आलो, ब्रदर स्टँडली स्नेहल सांगेल
ब्रदर हलवा केलाय, दुधी हलवा, नको नको, तृप्त झालाय, घरी सिस्टरने भरपूर जेवण पाठवलंय, आता जाणार नाही, तो तृप्त आहे, त्याच्यासमोर तुम्ही काही आणा. पण जो भुकेला आहे त्याला त्याला काय पण त्या कडू दिलं तरी पण तो खाईल, आनंदाने खाईल, कारण त्याला भूक लागलेली आहे. त्याचा एकच पर्पज आहे की मला माझी भूक शमली पाहिजे. म्हणून भावने जर आपण त्या भुकेने आलो असो परमेश्वराकडे तर तो आपल्याला भाकरी देईल. जर भाकरी आहे तर तिथे भूक असणं फार महत्वाचं आहे. परमेश्वर देऊ इच्छितो पण तुमच्याकडे भूकच नसेल, तुम्हाला तिथून रिसीव्ह करायला फोर्सच नसेल, तिथून किती प्रचार होते काय अर्थ नाही त्या गोष्टीला. राईट. आपण आपलं नेहमीचं स्क्रिप्चर वाचूया. कृषी वर्तमान याचा 11वा अध्याय वचन 1 आणि मत्ती कृषी वर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13 आपण वाचणार आहोत. कृषी वर्तमान याचा 11वा अध्याय वचन 1 वाचणार आहोत. कोणीतरी वाचा मोठ्याने. असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभुजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. आमेन. आणि मत्ती शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13 आपण वाचणार आहोत. तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तशी तू आमचे ऋणे आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. आमेन. प्रभू वाचलेले वचन आशीर्वादित करो. एवढा धूमधडाका चाललाय म्हणजे आज काहीतरी प्रभू काहीतरी होणार आहे. प्रार्थना करा. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. सैतानला आवडत नाही भावा बहिणींनो, त्याला माहिती आहे काहीतरी आज होणार आहे, आज मला एक्सपोज करणार आहे, आज मी एक्सपोज होणार आहे, म्हणून तो आज काय करतो, अडकळून घालत आहे. मगाशी माझा पण आवाज खूप बसला होता, येत नव्हता, मी प्रार्थनाच केली, प्रभूने सहाय्य केलं, आणि थँक्यू फॉर युअर प्रेयर्स. भावा बहिणींनो, इथे भाकरी ही फार महत्वाची आहे, आणि भाकरी असेल पण भूक नसेल तर भाकरी इथून देण्याचा पण काही लाभ नाहीये. प्रॉफेट एका मेसेज मध्ये म्हणतात, ॲज द ईगल स्टेअरथ अप हर नेस्ट, या मेसेज मध्ये म्हणतात, बघा, जर प्रभूचं कार्य आहे, प्रभूला कार्य करून घ्यायचं आहे, पण तिथून मंडळीची पण तेवढी तयारी असायला पाहिजे. प्रभू भाकरी देईल पण मंडळीकडे पण ती भूक नसेल. प्रॉफिट ते म्हणतात, नीट लक्ष द्या कोटकडे. आय हॅवंट गॉट मच होप्स फॉर अ पास्टर चर्च दॅट हॅजंट गॉट ॲम्बिशन्स टू बेटर देमसेल्फ डे बाय डे अँड इयर बाय इयर. जर एखाद्या मंडळीकडे, एका पास्टरच्या मंडळीकडे जर एक महत्वाकांक्षा नसेल की दिवसेंदिवस वर्षी त्यांनी वाढावे, तर या गोष्टीचा काहीच लाभ नाहीये. म्हणजे भाव बहिणीनो, जर आपल्याकडे आपण एखादा कोट आपण पाठवतो, हा कोट आपण आपलं काही असं ट्रेडिशन नाहीये की याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो, कारण येशू ख्रिस्त म्हणाला की मी ह्या खडकावर आपली मंडळी रचीन, आणि आपल्याला प्रॉफिटने सांगितलं खडक म्हणजे काय, इट्स अ रिव्हिलेशन, हे प्रकटीकरण आहे. तर मग हा कोट तुम्ही रोज वाचत असाल तर परमेश्वर वेगळ्या अंगेने तुम्हाला काहीतरी नवीन प्रकटीकरण देईल, आणि हे प्रकटीकरण तुमच्यामध्ये वाढत जावं लागेल. आपण असं हे नाही बाबा चर्चला आलात म्हणजे तुमचं रिलिजन पूर्ण झालं, माझी आज ड्युटी मी संपवली, काय
त्यासाठी परमेश्वराने आपल्याला बोलावलेलं नाहीये भाऊ. तर परमेश्वराने हा मेसेज तुम्हाला येशू ख्रिस्ताचं पूर्ण प्रकटीकरण देण्यासाठी बोलवलेला आहे. आमेन. आणि रोज आपण तेच नसावे. प्रॉफिट म्हणतात यू मस्ट बी गेटिंग द प्रोग्रेसिव्ह रेव्हलेशन. हळूहळू तुम्हाला प्रकटीकरण करायला मिळायला पाहिजे. आणि आपण इथे येतो ते फक्त कोणा प्रचारकाचा प्रचार ऐकायला येत नाही. त्या प्रचारामध्ये परमेश्वर मला काय प्रकट केले हे पवित्र आत्मा असल्याशिवाय आपल्याला कळणार नाही भाऊ बहिणी. आणि भाऊ बहिणी प्रॉफिट मध्ये की हे तुमचं दिवसेंदिवस आणि प्रत्येक वर्षी वाढायला पाहिजे. अ चर्च दॅट रिअली चर्च ऑफ लिव्हिंग गॉड विल नेव्हर स्टॉप. जे जिवंत देवाचं काय मंडळी आहे ती कधी थांबणार नाही. वेल आय जस्ट केम इन, आय गेस इट्स ऑल राईट नाव. मी आता मंडळीमध्ये आलेलो आहे. चला माझं रिलिजन मी कम्प्लीट केलेलं आहे. मी आता इन टाइम मेसेज बिलीवर टॅग लावून फिरत आहे. नो. प्रॉफिट म्हणतात वेल दॅट एंड द चर्च ऑफ गॉड. ही येशू ख्रिस्ताची देवाची खरी मंडळी नाही आहे. He has got an ambition to press on. प्रॉफिट नेहमी म्हणतात कीप ऑन प्रेसिंग, कीप ऑन प्रेसिंग. का सांगत आहेत? कारण भाव बहिणीनो आपण अशा एका सिच्युएशन मध्ये आलेलो आहोत की तिथे मंडळी अशी सुस्त झालेली आहे. कारण येशू ख्रिस्त काय करतो? सगळ्या गरजा पुरवतो ना. काय पडलं नाहीये काय? आपण एकदम थंडावा आलेला आहे मंडळीमध्ये. पण भाव बहिणीनो प्रॉफिट ते म्हणतात वेल आय हॅव डन माय पार्ट. मी माझा पार्ट केलेला आहे. हा. आय ब्रॉट वन सिनर इन दिस इयर अँड ही हॅज गॉट सेव्ड. मी एका भावाला आणलेल्या आहे मंडळीमध्ये. हा, तर एक सोल मी जिंकलेला आहे पापी माणसाला. हा, आणि मी माझं काम केलेलं आहे. ब्रदर, दॅट्स नॉट द अम्बिशन ऑफ द चर्च ऑफ गॉड. हे देवाच्या मंडळीच्या ही महत्वाकांक्षा नाही आहे. इफ ही ब्रिंग्स वन ही वॉन्ट्स अनदर. जर त्याने एक आणला, प्रॉफिट म्हणतात ही वॉन्ट्स अनदर, 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 अनदर अँड अनदर. म्हणजे आपली भूक ही कधी संपू नये. राईट. बघा जी तुमची भूक असेल ते इथून भाकरी देण्यामध्ये परमेश्वरला काही जड नाहीये. पण तुमची भूकच नसेल तर इथून भाकरी देण्याचा फायदा तरी काय, लाभ तरी काय? राईट. देर इज नो एंड टू इट. अशा गोष्टीला कधी अंत नाहीये. इट जस्ट कीप्स ऑन क्लाइम्बिंग अप. आपण नेहमी काय करावं? चढत जावं. सी, वी वॉन्ट टू हॅव अन अम्बिशन. आपल्याकडे नेहमी आपली महत्वाकांक्षा असावी. अँड एक्सपेक्टेशन, आपल्या अपेक्षा असाव्या. गॉड वॉन्ट्स टू बी दॅट वे. परमेश्वरला आपण असे असावे अशी त्याची इच्छा आहे. भाव बहिणीनो, आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. बघा, हे मी तुम्हाला हा कोट का वाचून दाखवला की जर आपली भूक नसेल ना भाव बहिणीनो, जर आपण फक्त एक धर्माचरण पूर्ण करण्यासाठी येत असू, इथे प्रार्थनेला चाललोय, बस ऐकायचं आणि निघून जायचं, काही लाभ नाहीये. जर भूक नसेल, तुमच्याकडे पावर नसेल, खेचण्याचं सामर्थ्य नसेल, इथून किती प्रचार होऊ द्या, काही त्याला फरक पडणार नाही. भाव बहिणीनो, आपण पाहतो कधी कधी मला प्रश्न पडला आणि या गोष्टीवर मी थोडंसं मनन करत होतो की परमेश्वराने भूक आणि तहान या गोष्टी का ठेवल्या असतील. प्रॉफिटनी फर्स्ट मेसेज प्रीच केलेला आहे. ओके, म्हणजे एक प्यास आहे, एक तहान आहे. येशू ख्रिस्ताला पण तहान लागली आणि तो त्या विहिरीवर गेला, त्या स्त्रीकडे, शंभरुनी स्त्रीकडे. ही भूक आहे, ही का ठेवली असेल? त्यांनी दुसरी सिस्टीम का नाही दिली? भाकरीच का सांगितलेली आहे? ऍपल का नाही सांगितलं? एखादं फळ, कारण ती पण खायचीच वस्तू आहे. भाकरीच का सांगितलेली आहे? मी तुम्हाला एक उदाहरण देतो, नीट लक्ष द्या. एखाद्या माणसाला समजा तुम्ही सांगा, भावाला बहिणीला, की तू देवाकडे प्रार्थना कर अन्नासाठी, भाकरीसाठी. त्याचा विश्वास 100% असतो. किती? 100%. त्याला कॉन्फिडन्स असतो की मला कुठून तरी काहीतरी मिळेल. राईट. पण जर त्या भावाला सांगितलं की तर नोकरी मिळावी त्यासाठी प्रार्थना कर, 100% ना.
20-25% येतो. काय करतो तो? मनामध्ये हा विचार करेल की अरे नोकरी सांगितलंय पण मी अप्लाय केले का? जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते क्वालिफिकेशन माझ्याकडे आहे का? काय मी त्या पात्रतेचा आहे काय? काय माझी पर्सनॅलिटी तशी आहे का? काय असं तुमचा विश्वास? म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो? आमची रोजची भाकर आज आम्हाच दे. काय सांगितलेलं आहे की या अवस्था तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमच्या रोजच्या गरजा तू भागव. असं सांगितलंय? काय सांगितलंय? आमची रोजची भाकर आज आम्हाच दे. मग भाव बहिणींनो, ही भाकर आणि भूक हे काय आहे? आजच्या संदेशाला मी नाव देऊ इच्छितो, आवर डेली ब्रेड, आमची रोजची भाकर. आमेन. आपण पुढे जाऊया. आपण पाहतो की उत्पत्तीमध्ये जेव्हा परमेश्वराने आदमाला एक डाएट प्लॅन दिला, मला वाटतं 1:29 वाचा. उत्पत्ती 1:29 मध्ये काय लिहिलेलं आहे? फटाफट आपण वचन वाचू म्हणजे तुम्हाला कळेल की मनुष्य जो आहे, परमेश्वर त्याचा डाएट प्लॅन वेळोवेळी बदललेला आहे. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड जे तुम्हाला देतो, ती तुमचे अन्न होते. हा, डाएट प्लॅन दिलेला आहे. काय? भाज्या, फळं, त्याचे बिया, हा दिलेला आहे प्लॅन, बरोबर. आणि आपण मागील दिवसामध्ये पाहिलं की परमेश्वराने आपल्या शरीरासाठी काय दिलं? हे सगळं डाएट दिलं. तुमच्या सोलसाठी त्यांनी काय दिलं? जीवनातल्या झाडातलं तुम्हाला खायला सांगितलं, राईट, बरोबर. नदी नाले सगळं दिलं तुम्हाला, पाण्याची पण व्यवस्था केली. आता जेव्हा पतन झालं तेव्हा थोडासा काय झालेला आहे? डाएट प्लॅन बदललेला आहे. उत्पत्ती 3:3 मध्ये या आणि वाचा 17 पासून वाचा, 17, 18 आणि 19. म्हणजे डायरेक्ट मला वाटतं 19च वाचा. आधी काय होतं? आपल्याला लक्षात घ्या, आधी काय होतं? भाज्या आणि फळं आणि त्याच्या बिया, राईट. हा आपला डाएट प्लॅन होता. आता 19व वचन वाचा, 3:19. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. बस एवढंच वाचा. काय झालेलं आहे? डाएट प्लॅन चेंज झालाय. पहिल्यांदा भाकरीचा उल्लेख इथे आलेला आहे. भाकरच का? काय सांगितलेलं आहे? पुन्हा वाचा. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील, बस, आणि अंती जाऊन पुन्हा मातीला जाऊन मिळशील. पहिल्यांदाच भाकरीचा उल्लेख झालेला आहे. म्हणजे आता डाएट प्लॅन चेंज झालाय. भाज्या आहेत, फळं आहेत, बिया आहेत आणि भाकरी आली. पतन झाल्यानंतर परमेश्वरने काय केलं? मनुष्याला अदम जागेतून काय केलं? बाहेर घालून दिलं. आणि काय सांगितलं? तुझ्या निढळाच्या घामाने, म्हणजे तुला श्रम करायचे आहेत. बाबा इथे लक्ष द्या, तुला मेहनत करायची आहे, तुला कष्ट करावे लागतील आणि निढळाच्या घामाने तुला भाकरी मिळेल. म्हणजे इथे मनुष्य जो आहे हा सेल्फ सफिशियंट झालेला आहे, स्वावलंबी झालेला आहे. म्हणजे त्याला हे कळलं आता की मला भाकरी मिळवायची आहे ना, तर मला मेहनत करायची आहे, मला घाम गाळायचा आहे, मला कुदळ पावडं सगळं घेऊन शेतामध्ये राबायचं आहे, हा, जमिनीची मशागत करायची आहे, बरोबर. म्हणजेच इथे मनुष्याला हे कळलं, जर मी काम केलं तर मला भाकरी मिळेल, काम नाही केलं तर मला मिळणार नाही. म्हणजेच मनुष्याला काय झालेलं आहे? एक प्रकारचा गर्व आलेला आहे. म्हणजे जो जास्त काम करेल त्याच्याकडे जास्त अन्न, बरोबर, जास्त उत्पन्न येणार. पण त्याला काय वाटलं, याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त आहे. आणि यामुळे मनुष्य काय झालेला आहे? तो गर्विष्ठ झालेला आहे, त्याला मिजास आलेली आहे, त्याला परमेश्वरच्या वचनापेक्षा स्वतःच्या स्वकर्तृत्वावर जास्त भरोसा आलेला आहे, राईट. अहंकार आलेला आहे. हे सर्व गुण त्याला कुठे मिळाले माहितीये?
एदेन बागेतून बरा वाईटाचं ज्ञान तिथून हे गुण त्याला आलेले आहेत. तिथे डाएट प्लॅन चेंज झाला, बरोबर. आता आपण येऊया उत्पत्ती 9व्या अध्यायात येऊया. आज बाबाने आपल्याला कळलं पाहिजे की भाकरी आणि भूक हे काय आहे. परमेश्वरने कशाला भूक ठेवली, कशाला भाकरी ठेवली. येशू ख्रिस्त का म्हणतो आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आज आपण बघूया 9व्या अध्यायामध्ये येऊया आपण. काय झालेलं आहे इथे, संपूर्ण अतिवृष्टीने 40 दिवस पाऊस पडला आणि काय झालेला आहे, पृथ्वीचा नाश झालेला आहे, बरोबर. आणि परमेश्वर इकडे काय करतो, पुन्हा मनुष्याला काय करतो बघा, वाचा 1 ते 4. मग देवाने नोहास व त्याच्या पुत्रास आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. हा, कदाचित विसरले असतील ना फ्लड आल्यामध्ये. त्या सगळ्या 40 दिवसामध्ये माणूस विसरला असेल. हा, म्हणून परमेश्वर पुन्हा काय करतो, रिमाइंडर देतो. काय करतो, रिमाइंडर देतो. 2 वचन वाचा. पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी, भूमीवर रांगणारे सर्व प्राणी व समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व धाक राहील. ती तुमचे स्वाधीन केली आहे. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न. हालेलुया. काय झालेलं आहे, अजून डाएट प्लॅन मध्ये एक ऍडिशन आलेलं आहे. कारण शरीरामध्ये आला ना आता मनुष्य. जेव्हा बघा एदेन बागेमध्ये आदाम होता, हवा होती, काय तुटवडा होता. त्यांना काय मशागत करायची होती, काम करायचं होतं, त्यांना आयतं मिळत होतं की नाही, बरोबर. पण आता शरीराने काम करायचं आहे व विटॅमिन्स कमी पडतील. बघा परमेश्वर आपल्या प्रत्येक गोष्टीला काय करत आहे, आपली प्रत्येक गरज भागवत आहे. परमेश्वरने काय केलं, प्रोटीन्स ऍड केली. काय केलेलं आहे, पुन्हा वाचा 3रं वचन. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होते. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हाला दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हाला देतो. आमेन. म्हणजेच आता डाएट प्लॅन आणखीन ऍड झाला. काय झालेलं आपण बघितलं, काय सुरुवातीला वनस्पती होती, फळं होती, बिया होत्या, नंतर भाकरी आली, आता मांसाहार पण आला. काय आलं की नाही, प्रोटीन्स आले. परमेश्वर प्रत्येक गोष्ट मनुष्याची भागवत होता, त्याची गरज तो काय करतो, पूर्ण करत होता. आणि भाव बहिणीनो, म्हणून तो म्हणतो आमची रोजची भाकर आज आम्हास दे. भाव बहिणीनो, कारण योहान कृष्ण शुभवर्तमान याच्यामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की जीवनाची भाकर मीच आहे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वरच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मनुष्य काय त्याला विसरू लागला. काय त्याला वाटलं की वनस्पती, फळं, मासे, मटण, चिकन याच्यामधून मला प्रोटीन्स आणि माझं अन्न मिळतंय. ओके, मनुष्य कार्नल होऊ लागला. परंतु परमेश्वरची इच्छा ती नव्हती की मनुष्य केवळ फिजिकली फिट राहावा. मग त्याने, आता नीट लक्ष द्या, त्याने शारीरिक भूक ठेवली, तशी त्याला वाटली याला आत्मिक भूक पण द्यायला पाहिजे. कारण शरीराने हा होईल मजबूत, हा दिपाड होईल, जोएल सारखा होईल, पण आत्मिक त्याचं सोलचं काय, राईट. मग शलमोन म्हणतो नीतिसूत्र 30:8-9 मध्ये काय म्हणतो, हा बरोबर, सगळ्यांना प्रचलित वचन आहे. व्यर्थ अभिमान व लबाडी मजपासून दूर राहा. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. मला आवश्यक तेवढे अन्न खा. हालेलुया. काय तो म्हणतो, मला गरीब पण बनू नको आणि मला श्रीमंत पण बनू नको. काय सांगतो, माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अवघेर करीन आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेल. मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नावाची निंदा होईल. म्हणजे जिथे काय म्हणतो, शलमोन म्हणतो की मला श्रीमंत पण बनू नको आणि मला गरीब पण बनू नको. आणि काय झालेलं आहे, आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. म्हणजे माझी रोजची रिक्वायरमेंट आहे, माझी रोजची भाकर आहे, ती मला तू आज दे. शॉर्टकट मध्ये, बरोबर. मोठा मोठा आपण बघितलं तर असं आहे की रोजची भाकर मला आज दे, मला जास्त पण देऊ नको आणि कमी पण देऊ नको. जास्त दिली की मला माज येईल, कमी दिलं तर मी तुला काय करेन, तुला दोष लावेल. म्हणून मला माझी रोजची भाकर आहे तेवढी आज दे. बाबा हे आलं कुठून, ही भाकर
आणि हे अन्न आणि भूक आलं कुठून? उघडूया आपण उघडूया अनुवाद याचा 16 अध्याय. प्रॉफिट इथे म्हणतात सॉरी निर्गमाचा 16 एक मिनिट एक्झोडस एक मिनिट. त्याच्या आधी मी एक कोट वाचतो. प्रॉफिट म्हणतात पण आपण कधी कधी विचार करू की देवाला त्रास का द्यावा? माझी रोजची रिक्वायरमेंट आहे, माझी शारीरिक भूक आहे, आत्मिक भूक आहे, पण मी देवाला त्रास का द्यावा? प्रॉफिट सेज अँड गॉड विल नेव्हर, यू कॅन नेव्हर एक्झॉस्ट गॉड्स लव्ह अँड मर्सी टू यू. तुम्हाला असं वाटेल की देवाला मी त्रास का देऊ, परंतु देवाचं प्रेम आणि त्याची कृपा, त्याची दया ही कधी काय होत नाही, संपत नाही. यू से वेल आय हेट टू बॉदर यू सो मच फादर. मला खूप वाईट वाटतं तुला त्रास द्यायला. वाटतं की नाही? आपल्याला प्रत्येकाला वाटत असेल. ही वॉन्ट्स टू बी बॉदर्ड दॅट वे. परंतु त्याला त्रास घ्यायला आवडतं. ही डज. डोंट नेव्हर थिंक दॅट यू कुड एव्हर आस्क टू मच ऑफ गॉड. कधी असं समजू नका की देवाकडे तुम्ही जास्त मागता. आय बिलीव्ह द स्क्रिप्चर सेड यू हॅव नॉट बिकॉज यू आस्क नॉट. तुम्हाला का मिळत नाही? कारण तुम्ही मागत नाही. आणि यू आस्क नॉट बिकॉज यू बिलीव्ह नॉट. आणि तुम्ही का मागत नाही? कारण तुम्ही विश्वास ठेवत नाही. ही वॉन्ट्स अस टू आस्क अँड बिलीव्ह दॅट आवर जॉय वुड बी फुल. आपण त्याच्याकडे अशासाठी मागावं आणि विश्वास ठेवा ज्यामुळे आपला आनंद परिपूर्ण होईल. ही वॉन्ट्स टू आस्क अबंडंटली. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याकडे विपुलतेने मागावं. आस्क फॉर बिग थिंग्स. काय तुमची इच्छा आहे मोठ्या गोष्टी मागाव्या? असं कधी समजू नका. तुम्ही मागितलं देवाला वाईट वाटेल, त्याला राग येईल. जेव्हा तुम्ही देवाकडे मागताना त्याला असं आणि वाटतं की याला किती देऊ आणि किती नाही. तसं भरून येतं. अरे माझ्या, कारण बाबूने नियमच आहे, जर काहीन मागतो आणि त्याला मिळतो, तर सैतान मागतो आणि त्याला मिळतं, मग त्याच्या वधूला का नाही मिळणार? आमेन. बिग थिंग्स इज जस्ट ॲज इझी टू रिसीव्ह ॲज लिटल थिंग्स. हालेलुया. ज्या मोठ्या गोष्टी आहेत, लहान गोष्टी मिळण्यामध्ये जेवढा लागतो ना विश्वास, तसाच आहे मोठ्या गोष्टी मागण्यामध्ये. आता मोठ्या गोष्टी मागण्यासाठी तुम्हाला काय असं काय वेगळं करायची गरज नाही, कारण नियमच आहे, मागा म्हणजे मिळेल. ओके. यू जस्ट हॅव टू बिलीव्ह, दॅट्स ऑल. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आपण आता उघडूया निर्गमन याचा 16वा अध्याय. आता आपण बघूया की ही भाकर आली कुठून. पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. इथे काय झालेलं आहे, इथे इस्रायल जे आहेत, इस्रायल लोकांना काय केलेलं आहे, त्यांचं निर्गमन चालू झालेलं आहे, एक्झोडस चालू झालेलं आहे. त्यांना मिस्रातून बाहेर काढलेलं आहे आणि कुठे चाललेले आहेत? कनानाच्या दिशेने. आमेन. आणि वाचा पहिल्यापासून. मग एलिम येथून कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलिम आणि सिनाय यांच्यामधल्या सीमेवर पोहोचला. बस काय दिलेलं आहे? हे निघालेले आहेत, कूच करून निघालेले आहेत. आणि निघाले ना तोपर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे. बघा भाऊ बहिणीनो, नीट लक्ष द्या. इस्रायली लोकांना परमेश्वरने बाहेर काढलं. ओके. परंतु अरण्यात पोहोचण्याच्या अगोदर ते चांगल्या प्रदेशातून जात होते. नीट लक्ष द्या. काय सांगितलं मी? अरण्यात पोहोचण्याच्या आधी ते चांगल्या प्रदेशातून जात होते. परंतु जेव्हा ते आले, कुठे आले? एलिमकडे आले. एलिम आणि सिनायच्या इकडे. तेव्हा परमेश्वरने मोशेला सांगितलं, GPS बदल, सेटिंग बदल, अरण्यातून घेऊन चल. चांगल्या प्रदेशातून जात होते. आणि तुम्हाला आठवत असेल, जेव्हा इस्रायली लोक मिस्रातून निघाले, तर चांगल्या गोष्टी घेऊन निघाले. मिस्री लोकांनी त्यांना चांगल्या भेटी दिल्या.
मग त्याने पेटारे घेऊन चालले. आपण बघितलं असेल एखाद्या इमेज मध्ये पण पाहिलं असेल तुम्ही, पेटाऱ्यामध्ये अन्नधान्य होतं, खायच्या वस्तू होत्या. कुठून आले सगळं? बरा वाईटाचं ज्ञान मिश्रातून जगातल्या गोष्टी घेऊन निघाल्या. अरे आमच्याकडे वचन आहे, देवाने आम्हाला घेऊन चालला, निघाले काय कनानाकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आम्ही निघालेले आहेत. पण माइंड कार्नल आहे, शारीरिक भूक आहे. सगळे पेटारे भरलेत ना. जर सगळं भरलेलं असतं ना, देवाची आठवण पडत नाही, प्रार्थना करायला पण नाही वाटत. सगळं आहे की नाही. मग आपण येताना काय आम्ही डिस्कस करत होतो, धनवानाचा प्रवेश स्वर्ग या राज्यात होणार नाही. उलट आपल्या सोयीच्या नाकातून जाईल, पण धनवानाचा श्रीमंताचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. पण सगळ्या वस्तू आहेत ना, निघालेल्या, सगळे पेटारे भरलेले आहेत. अरे काय घेतले तू? अरे तांदूळ घेतलेत 100 किलो घेतले, दिले की नाही आम्हाला? बरोबर. अरे गव्हाच्या अन्नधान्य सगळ्या पिशव्या लादून, सगळी उंट गाडव सगळं लादून आम्ही चाललेले आहेत. जाताना काय प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आम्ही चाललेत. कुठे? कनानामध्ये चालले, प्रॉमिस लँड मध्ये चाललेत. पण जोडीला काय आहे? कार्नल गोष्टी, सुख विलासाच्या गोष्टी घेऊन चाललेल्या आहेत. भूक आहे, शिजवलं खालं. पण देवाने काय केलं? त्यांची काही झिजू दिले नाही. कपडे नाही झिजू दिले, पायातल्या वाहनात झिजू दिल्या नाही. सगळ्या गोष्टी दिल्या, ज्या काय गोष्टी त्या मागत होत्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. पण भाव बहिणींनो, परमेश्वर वाट बघत होता. अच्छा किती पोते राहिलेत? मम्मी मला भूक लागली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे घे घे भाऊ, घे भाकरी घ्या. ही नोकरी पाहिलं, घे, दिलं खायला दिलं. प्रेज द लॉर्ड. आम्ही चाललेत. कुठे चाललेत? कनानामध्ये चाललेत. अन्नधान्य आहे. परमेश्वर बघितलं, अच्छा अजून आहे एवढं, ओके अजून एवढं आहे. मोशेला सांगितलं चल घेऊन चल यांना. थोड्या वेळाने झालं, चालेल. त्यांना वाटलं होतं अरे आम्हाला एवढा 2-3 दिवसाचा असेल प्रवास, एवढे दिवस झाले कोण आलं पण नाही विचारायला की तुम्हाला काय अन्नधान्य काय लागेल का. कोण अटेंडंट आला नाही. चाललंय काय? आम्ही चालत आहोत. तर मुलाने सांगितलं मम्मी मला भूक लागली. पेटारा उघडला, बापरे 2च भाकऱ्या राहिल्यात. मग ताकीद द्यायला सुरुवात. आता अन्नाबरोबर खेळायचं ना, नासधूस करायची नाही, व्यवस्थित प्रॉपर वापर. कारण मम्मीला टेन्शन आलं इकडे, 2च भाकऱ्या आलेल्या ना. ए ब्रदर पाणी दे ना. अरे पाणी संपायला आलंय. सगळं घाम फुटला, करायचो काय? ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या. सांगितलं निघालंय. मग परमेश्वर काय शिकत होता त्यांना बघूया आपण. परमेश्वरने सांगितलं की चला तुम्ही. परमेश्वर बघतोय, चला जाऊ दे, त्यांची बुद्धी चालते तेवढी चालू दे. अच्छा अजून एवढे राहिले का? अच्छा ओरड करायला सुरुवात झालेली आहे. आणि मग काय झालेली आहे? कुरकुर तक्रार सुरू झालेली आहे. काय झालेली आहे? कुरकुर तक्रार. आणि हे झालं आणि अरण्यात आले. अरण्यात पाऊल टाकलं. भाकऱ्या संपल्या, पाणी संपलं, सगळा कोठा जो आणला होता सगळा संपून गेला. हा हे काय झालं? सगळं संपलं आणि अरण्यात पोहोचले. अरे बापरे, आम्हाला वाटलं 2-3 दिवसाचा प्रवास आहे. भाव बहिणीनो, परमेश्वर काहीतरी शिकवत होता. आमेन. पुढे वचन वाचा, दुसरं वचन. हालेलुया. म्हणजेच अरण्यात जाण्या अगोदर तेव्हा कुरकुर होती का? तेव्हा मरमर होती का? नाही नव्हती. पण अरण्यात पाऊल टाकलं, सगळं संपलं आणि कुरकुर चालू झाली. तेव्हा ते काय झाले? भानावर आले की अरे काहीतरी गडबड चालले. आणि पुढे काय लिहिले वचन? हा हालेलुया. काय इथे मरणार? इथे काय काहीच नाहीये. इथे मरण्यापेक्षा जिकडे होतं खायला तिकडे खाऊन मेलं असं ना, चाललं असं.
सगळं दिलेलं की नाही, देवानेच दिलेलं. हा हा खास मिळालं असेल, सगळं मिळालं असं, पण इथे सगळं संपलंय काय, काहीच नाही. आणि इकडे मरायला आणलं काय, कुरकुर आणि मरमर. म्हणून जेव्हा तुमच्या परीक्षा येतात, जेव्हा तुमच्यावर काय येतात, संकट येतात, तेव्हा कुरकुर आणि मरमर चालू होते. हा काय तुम्ही आमेन म्हणाल? मी आमेन म्हणतो. हा बहिणीनो, प्रॉफिट इथे म्हणतात, प्रॉफिटची आपली गाडी हरणार नाही. लोकांना प्रॉफिट आता जड व्हायला लागले. वेन एव्हर क्राइस्ट इज देर इज प्रॉस्पेरिटी. जिथे ख्रिस्त आहे तिथे सुबत्ता आहे. सुबत्ताच ना प्रॉस्पेरिटीला म्हणतात. अँड वेन क्राइस्ट रिटर्न्स टू द अर्थ, ऑल द कर्स ऑफ द अर्थ विल बी टेकन अवे. जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा ह्या पृथ्वीवरचा जो शाप आहे तो नष्ट होईल. म्हणजे जोपर्यंत आपण या रानात आहोत, संकटामध्ये आहोत, तोपर्यंत काय आहोत, आपण अरण्यामध्ये चालत आहोत. पण जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा हा शाप निघून जाईल. सम ऑफ दिस डेज द ओल्ड डेझर्ट शॅल ब्लॉसम ॲज अ रोज. आणि हे अरण्यामध्ये काय होईल, बहार येईल. बहार म्हणतात ना ब्लॉसमला, बहर येईल. हा कसा होईल, रोज गुलाबाचा बहर येईल. अँड द रफ प्लेसेस विल बी मेड स्मूथ. ज्या खडकाळ आहे ते काय होईल, ओबडधोबड आहे ते काय होईल, स्मूथ होतील. अँड शी विल ब्रिंग फोर्थ इन द अबंडन्स, फॉर ही इज द प्रिन्स ऑफ प्रॉस्पेरिटी. हालेलुया. कारण काय, तो सुबत्तेचा आपला परमेश्वर आहे. वेर एव्हर ही इज, हालेलुया, द प्रिन्स ऑफ प्रॉस्पेरिटी. हा येशू ख्रिस्त कोण आहे, सुबत्तेचा, प्रॉस्पेरिटीचा काय, प्रिन्स आहे, किंग आहे. आमेन. म्हणजे भाव बहिणींनो, जर अरण्य आहे तर काय, तिथे शाप आहे. मग शाप आहे तर मग तिथे ख्रिस्त असायला पाहिजे. जर तुमच्या जीवनामध्ये संकट असेल तर म्हणजे या वचनाप्रमाणे तुम्ही शापात आहात. मग त्याच्यावर इलाज एकच आहे, ते म्हणजे ख्रिस्त. जर ख्रिस्त असेल तर हा शाप नष्ट होईल आणि तिथे सुबत्ता येईल. पण जर आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त नसेल तर काय, आपण अरण्यामध्येच राहू. आमेन. आणि भाऊ बहिणीनो, आपण पुढे जाऊया. तर आपण पाहिलं इथे की काय, ही लोक चाललेले आहेत रानामध्ये आणि त्यांना असं वाटलं की आम्हाला इथे काय केलेलं आहे, मरायला आणलेलं आहे. आणि चौथं वचन वाचा. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहिली. हालेलुया. भाऊ बहिणीनो, परमेश्वरने काय केलेलं आहे, इथे मोशेद्वारे जाऊन सांगितलं की मी तुमच्यासाठी काय करेल, आकाशातून. म्हणजे तिथे त्यांनी आजूबाजूला बघितलं असेल ना, अरे इथे वाळवंट आहे, इथे वाळवंट आहे, इथे ना झाडं, इथे ना सुपीक जमीन, ना इथे पाणी, हा नाही ते पाऊस, काहीच नाही, नदी नाही, काय नाही, काय नाही, सगळं वृक्ष आहे. आणि अशा ठिकाणी आम्हाला कशाला आणलंय. आणि अशा ठिकाणी मोशे तो आणि अनाउन्समेंट करतो की काय करेन मी. पुन्हा वचन वाचा ते. परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन हालेलुया. आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. ह्यावरून मी ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहिली. आमेन. हालेलुया. भाऊ बहिणी, इथे एक अट आहे. अट काय आहे? नाही 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 नाही, इथे अट काय आहे, एकेका दिवसाला पुरेल इतकेच जमा करायचे. म्हणजे एक्सपायरी डेट जी आहे एका दिवसाची, फॉर वन डे, बरोबर. आणि अशा ठिकाणी की जिथे नाही पाणी, जिथे नाही सुपीक जमीन, नाही तिथे नदी, नाही झाडं झुडपं, काहीच नाही, अशा ठिकाणी अशासाठी आणलं की त्याने 100% परमेश्वरावर डिपेंड राहावं. भाऊ बहिणींनो, बघा आपण पुढे जाऊया. ओके, आपण काय करावं, परमेश्वरावर डिपेंड राहावं. आणि परमेश्वर भाऊ बहिणींनो या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला शिकवत आहे. उगाच नेलं असेल का परमेश्वर त्यांना अरण्यातून? हा
कारण परमेश्वरची काहीतरी इच्छा होती त्याच्या मागे. ही भूक जी आहे, ही भाकर जी आहे, त्याच्या मागे काहीतरी असं होतं की परमेश्वर त्यांना शिकवायचं होतं. राईट. आपण पुढे जाऊया. आणि काय झालं, परमेश्वर त्यांना काय दिला? मान्ना दिला. कुठून दिला? आजूबाजूच्या शेतातून दिला, एखाद्या कंपनीमधून दिला, डायरेक्ट स्वर्गातून. आज ब्राईडला काय करायचं आहे? तोच मान्ना खायचा आहे जो स्वर्गातून येतो, जो या प्रॉफिट द्वारे आलेला आहे. तोच मान्ना खायचा आहे. त्या मान्नातून आपल्याला काय करायचं आहे? तयार व्हायचं आहे. रॅप्चर पर्यंत तयार व्हायचं आहे. आमेन. आपण 4 पर्यंत वाचतो ना. 5वं वचन काय लिहिलेलं आहे? 6व्या दिवशी जे काही ते जमा करून शिजवितील ते इतर दिवशी जमा करतील त्याच्या दुप्पट असावे. मोशे आणि आरोन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले, परमेश्वराने बस हे 5च वचन. 5वं वचन वाचतो तुम्ही. ओके. भाऊ बहिणीनो, इथे लक्ष द्या. इथे प्रश्न येतो की परमेश्वराने त्यांना मग अधिक का नाही दिलं? एका दिवसापुरताच का दिलं? कारण माणसाचा स्वभाव आहे, मिसातून सगळं नॉलेज घेऊन निघालेत ना, बऱ्या वाटेचं ज्ञान घेऊन निघालेत. जास्त दिलं, स्टोर हाऊस काढतील, बँक उघडतील, उधारीचा धंदा चालू होईल, 2% लावतील. बावणे लक्ष द्या. कशासाठी दिलं हे? बिझनेस एकदम प्रॉस्पेरिटी चालू होईल, कॉम्पिटिशन चालू होईल. अरे माझा धंदा तुझ्यापेक्षा सरस आहे. अरे तू किती आणलं? एवढं जाणं बघ, मी अख्खा दिवस काम केलं बघ, मी केवढं आणलंय बघ. पण परमेश्वरने तसं केलं नाही. ज्याने जास्त घेतलं त्याचं जास्त पडलं नाही, आणि ज्याने कमी घेतलं त्याचं पण कमी नाही पडलं. ऑल आर इक्वल इन गॉड्स इकॉनॉमी. स्वर्गीय राज्यामध्ये सगळे सेम आहेत. कोणी असं समजू नये की मला जास्त रेव्हलेशन आहे, मला मेसेज जास्त कळतो. सगळे सेम आहेत. भावना परमेश्वर खूप शिकवत आहे. बघूया आपण, अजून शिकवणार आहे. आणि भाव बहिणीनो, इथे काय झालेलं आहे? परमेश्वर त्यांना शिकवत होता की या दृष्ट गोष्टीवर लक्ष देऊ नका. तुम्हाला इथे रान दिसते, अरण्य दिसते, सगळीकडे काय दिसतं? वाळवंट दिसते. ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावा. आमेन. आणि काय करत होता परमेश्वर? त्यांना पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंड राहायला सांगत होता. परमेश्वरावर. परमेश्वरनी त्यांचं जे लॉ क्रिएशन आहे त्याची काय दिली? त्यांना झलक दाखवली. तुम्ही म्हणता ना की आमच्याकडे काहीच नाहीये, मी तुमचा आहे. मी तुमचा काय? यहोवा जाहिरे आहे. सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार. मी तुमचं काय? सगळं प्रोव्हायडर आहे. तुम्हाला जे काय गोष्टी लागणार ते सगळं मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला 100% माझ्यावर डिपेंड राहावं लागेल, तर मी तुम्हाला देईल. कारण माझा नियमच आहे, मागा म्हणजे मिळेल. मला द्यायचं आहे, पण तुमच्याकडे भूक नसेल तर मी कसं काय देऊ? म्हणून परमेश्वरची इच्छा हीच आहे की आपण ओरड करावी, आपण मागत राहावं त्याच्याकडे, कारण त्याला काहीच अशक्य नाहीये. आमेन. आणि भाव बहिणीनो, आपण कुठलं वचन वाचलं? 6वं वचन वाचा. मोशे आणि आरोन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले, परमेश्वराने तुम्हाला मिस्र देशातून आणले हे तुम्हाला संध्याकाळी कळून येईल. हालेलुया. आणि 5व्या वचन मध्ये काय आले? 6व्या दिवशी तुम्ही जे काय जमा करून शिजवतील ते इतर दिवशी जमा करतील त्याच्या दुप्पट असावे. म्हणजेच पहिलं युग आलं, दुसरं युग आलं, तिसरं युग आलं, चौथं युग आलं, 5वं युग आलं, 6वं युग आलं. पण 7व्या युगामध्ये वधूला काय मिळालं? दुप्पट मिळालं. असा मान्ना मिळाला जो कुठल्याच युगामध्ये मिळाला नव्हता. आमेन. 6व्या युगापर्यंत लोकांना काही कळत नव्हतं. परंतु जेव्हा हा 7वा संदेश आला, हा जेव्हा प्रॉफिट आला, त्यांनी संपूर्ण जी याच्यामध्ये जी गुज होती, जी काय रहस्य होती, सगळी उलगडली आणि ब्राईड साठी तयार केली. हा मान्ना प्रभू आपल्याला रोज देत आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? आणि भाव बहिणीनो, ही जी मान्ना आहे, हा मान्ना असा आहे
या मानाद्वारे तुम्हाला रोज नवीन नवीन प्रकाशन मिळत आहे, रोज रोज नवीन नवीन प्रकटीकरण मिळत आहे. परमेश्वरची इच्छा हीच आहे की ही भाकरी खाऊन, हा मान्ना खाऊन तुमचा हा कांदल जो देह आहे तो जाऊन इकडे काय झालेलं वर्ल्ड ब्राईट काय वचनाची वधू तयार व्हावी. भावनेनं हे जर तुम्हाला प्रकटीकरण घेतलं तर तुम्हाला वर्ल्ड ब्राईट होण्याचा लाभ मिळेल, सौभाग्य मिळेल. आमेन. आपण कुठपर्यंत वाचलं? 6वं वचन पुन्हा वाचा. मोशे आणि अरोन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले, परमेश्वरानेच तुम्हाला मिस्र देशातून आणले हे तुम्हाला संध्याकाळी कळून. हालेलुया. भाव बनवून संध्याकाळ जी आहे ही संध्याकाळ इतकी महत्वाची आहे, त्याचा आपण भाव ब्राईट असेल तर तुम्हाला त्याच्या मागचं रेव्होल्युशन मिळेल. का संध्याकाळ आहे? हा मेसेज संध्याकाळच्या समयामध्ये का आला? वाय इट इज कॉल्ड द इव्हिनिंग लाईट मेसेंजर. हा इव्हिनिंग लाईट मेसेज का आहे? भाव जर ब्राईट असेल तर तुम्हाला याच्या मागचं प्रकटीकरण मिळेल. कारण हा संध्याकाळचा मेसेज हा तुम्हाला काय करणार आहे? रिस्टोर करणार आहे. कोण करणार आहे? इसाक आणि रिबकाला एकत्र आणणार आहे. संध्याकाळचा मेसेज म्हणून संध्याकाळ सांगितलेले आहे. आमेन. काय तुम्ही आनंदित आहात? आपण वेळ वाचवण्यासाठी थोडस पुढे जाऊया. एक मिनिट. हा 15व्या वचनामध्ये येऊया परत, त्याच अध्यायामधलं. इस्रायल लोक ते पाहून एकमेकास म्हणाले की काय, कारण ते काय होते ते त्यांना माहित नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, परमेश्वराने मला खायला दिले आहे ते हेच. इंग्लिश मध्ये वाचा. 16:15 इंग्लिश मध्ये चांगलं लिहिलेलं आहे. काय करत आहे? लोकांना डायरेक्ट रेव्होल्युशन मिळत नाहीये. लक्षात आहे ते. लोकांना प्रॉफिट मार्फतच रेव्होल्युशन मिळत आहे. इथे मोशे लोकांना सांगत आहे. म्हणून तुम्हाला रेव्होल्युशन हवं असेल तर तुम्हाला कोणाकडे जायचं आहे? प्रॉफिट कडे जायचं आहे, तर तुम्हाला रेव्होल्युशन मिळेल. इंग्लिश मध्ये वाच इनो. And when the children of Israel saw it, they said one to another, it is manna, for they wist not what it was. And Moses said unto them, this is the bread which the Lord had given you to eat. हालेलुया. दिस इज द ब्रेड. ही काय आहे? तोच म्हणतो. म्हणून का तो मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. हालेलुया. म्हणून कळलं तुम्हाला की भाकरीचं मर्म फक्त वधूलाच माहिती आहे. कार्नल माइंडला तुम्ही ह्या गोष्टी सांगू शकत नाही आणि त्यांना कळणार पण नाही. का? कारण हे वरतून आलेली भाकर आहे. आमेन. आणि भाव बहिणीनो, हे कोणी सांगितलेलं आहे? मोशेने सांगितलेलं आहे. म्हणजे रेव्होल्युशन तुम्हाला कोणाकडून मिळणार? प्रॉफिट कडूनच मिळणार. त्या दिवशी त्या बहिणीविषयी आम्ही बोलत होतो. म्हटलं येशू ख्रिस्ताला प्रकट कोणी केलं? बाप्तिस्मा देणारा योहानाने. तो प्रॉफिट होता. कारण आमची बरीच म्हणजे गोष्टी झाल्या. काल आम्ही गेलो होतो तिथे. तर त्यांना म्हटलं या युगामध्ये जर तुम्हाला येशू ख्रिस्ताची ओळख हवी असेल तर प्रॉफिटच ओळख करून देणार. बाकी तो अधिकार कोणालाच नाहीये. वो उधर से बहुत बड़ा पास्टर आया था, मतलब वो आपको रेवोल्यूशन नहीं देगा. इस अंतिम युग का जो प्रॉफिट है वही आपको रेवोल्यूशन दे सकता है और कोई नहीं दे सकता. आमेन. पाहून आपण पुढे जाऊया. 16 वचन काय आहे? This is thing which the Lord had commanded, to gather of it every man according to his eating, and omer for every man according to the number of your persons. Take ye every man for them which are in his tents. हा. पण तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही गोळा करायचे आहेत. समजा एखाद्या घरामध्ये 10 माणसं असतील, त्याने असं नाही समजायला पाहिजे की माझ्याकडे आता एकदम स्टोर हाऊस झालेला आहे. आणि 3 जण असतील त्याने म्हणावं की माझ्याकडे फक्त एक बकेट भर आहे. नो.
तुमच्या प्रत्येकाच्या घराप्रमाणे प्रत्येकाला सारखं मिळणार. भाव बहिणींनो, नीट लक्ष द्या. परमेश्वर त्यांना शिकवत होता, यू ऑल आर सेम. तुमच्यामध्ये कोणच मोठा नाही, कोणच छोटा नाहीये. आमेन. पुढे पुढे वचन वाच. And the children of Israel did so and gathered some more, some less. हा, कोणी काय केलं? कमी आणि कोणी जास्त गोळा केलं. हा, आणि काय लिहिलेलं आहे 18 वचन? And when they did make it with an omer, he had gathered much, had nothing over. असं. And he थांब. झालं, वाचून झालं. And he that Oh, sorry, gathered little had no lack. They gathered every man according to his eating. यस, प्रत्येकाला जसं मानेल तसं. हालेलुया. म्हणून प्रॉफिट काय म्हणतो? तुम्ही जसं मागाल तसं तुम्हाला मिळेल. म्हणून प्रॉफिट म्हणतो, आस्क फॉर बिग थिंग्स. पहा बहिणीनो, हे अशासाठी झालं की कोणी कोणावर वरचढ होऊ नये, कोणी फिशारकी मारू नये. हा, ब्रदर रणदीने जाऊन स्टँडी त्याला सांगायला नाही पाहिजे, तर स्टँडी मी जास्त गोळा केलाय, बघ माझ्याकडे केवढं भरलंय बघ कोठार. राईट. कारण प्रत्येकाला परमेश्वरने सारखं दिलं. ज्याने दिवसभर काम केलं त्यांनी असं नाही सांगितलं की मला खूप जास्त मिळालंय. ज्यांना कमी मिळालं त्यांनी असं नाही सांगितलं की मला खूप कमी मिळालं. सगळ्यांना त्यांनी सारखं दिलं. हे अशासाठी दिलं की नंतर चालू होईल की नाही, बिझनेस चालू होईल, उधारी चालू होईल, 2% चालू होईल, इंटरेस्ट चालू होईल. हे बिझनेस होऊ नये म्हणून परमेश्वरने काय केलं? परमेश्वर इस्रायल लोकांना काय करत होता? शिकवत होता. आमेन. पुढे वाच 19 वचन. Notwithstanding, he heard not unto Moses, but some of And Moses said, Let no man leave of it till the morning. हालेलुया. सकाळपर्यंत काय करायचंय? ठेवू नका. एक्सपायरी फक्त 1 दिवसाची. हा, लिमिटेड टाइम. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं, उद्याची चिंता करू नका. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरेल. उद्याची चिंता करू, आजचं बघा. परमेश्वर आज प्रत्येकाशी डील करतो, कालचं उद्याचं नाही. परमेश्वर वर्तमान काळामध्ये काम करतो. 20 वचन काय लिहिलंय? Notwithstanding, they heard not unto Moses, but some of them left of it until the morning, and it burned mounds and stabbed, and Moses was not with them. हालेलुया. ब्रदर किती घेतलंय? जास्त घेतलंय तू? मी पण घेतले. मला सांगायचं नाही. हा, तुझ्यात आणि माझ्यात. पण इस्रायलचा रक्षक काय करत आहे? डुलकी घेत नाही. त्याचे नेत्र प्रत्येकावर लागलेले आहेत. ते त्यांना कळलं नाही. ठेवून दे. उद्या काय प्रॉब्लेम झाला मग? आपण आहेत कुठे बघ? अरण्यामध्ये आहेत. उद्या नाही मिळालं मग स्टोर करून ठेव. पोराबाळांना होईल की नाही? हा, ठेवून घेऊ. पण तू परमेश्वर तसं कार्य करत नाही. आज फ्रेश हा माना तुम्हाला खायचा आहे. तुम्ही म्हणाल, अरे हा माना जरा कठीण आहे, कडक आहे. जस्टिफिकेशन संदेश बरा आहे, तो विश्वास ठेवायचा बस. काल आम्ही गेलेलो, वो क्या ब्रदर बहुत दूर पड़ता है और वो क्या है कि सब छोड़ना पड़ेगा ना. उधर कुछ कोई बोलता नहीं है, इजी है ना. ट्रू. उधर पास्टर टोकता नहीं है, ये उतारो वो उतारो. तुम लोग आके बोलते हैं ये उतारना पड़ेगा वो उतारना पड़ेगा. भारी है. हा आजचा काय मानना आहे? हा मानना जड आहे. येस. इट्स हार्ड, व्हेरी हार्ड पोटॅटो. गळ्याखाली उतरत नाही. म्हणून काय? हा जस्टिफिकेशनचा संदेश आहे. अजून आपल्या एंड टाइम मेसेज बिलिव्हर मध्ये पण आहेत. चालतं ना.
दुसरी तिसरी बायको, काय फरक पडतो? हा, काय फरक पडतो? काय केलं दाविदाने? केलं ते काय एवढ्या? शर्मोनाने एवढ्या केल्या ते काय? मी केलं तर काय करत? काय केलेलं आहे? आजच्या या मानण्यामध्ये नाही. हा मन्ना खायचा नाही, जड आहे. इट्स अ हार्ड पोटॅटो, गळ्याखाली उतरत नाही. समजलं भाऊ बहिणीनो, परमेश्वरची इच्छा हीच आहे की आपण हा मन्ना खावा, किती कडक असू द्या. पण एक मी काय करेल, तुम्हाला खाताना कडू वाटेल, पण तुमच्या पोटामध्ये काय गोड मधुर. हालेलुया. हा मन्ना भाऊ बहिणी आपल्याला खायला सांगितलेला आहे परमेश्वराने. आणि म्हणजे आजचा मेसेज लोक घ्यायला तयार नाही भाऊ बहिणींनो. जड आहे ना. तुम्ही सगळं सोडायला सांगता, कसं व्हायचं? तो पास्टर काय आम्हाला बोलत नाही, त्याला सगळं चालतं. भाऊ बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू. पूर्वी बायका स्त्रिया होत्या ना, नीट लक्ष द्या. पूर्वी स्त्रिया ना नटायच्या कधी माहितीये? पती दिवसभर काम करून काय करायचा, संध्याकाळी जेव्हा पती यायचा ना तेव्हा त्या नटलेल्या असायच्या. दे शुड बी प्रेझेंटेबल. नवऱ्याला चांगलं वाटलं पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. ही खरी सिस्टीम आहे. पण आज नवरा गेला की नटायला सुरुवात. ही आजची परिस्थिती आहे. उलट झालं. पूर्वी कधी नटायच्या? जेव्हा नवरा घरी येईल संध्याकाळी तेव्हा बायका नटायच्या. त्यांना वाटत अरे दिवसभर माझा नवरा श्रम करून आलाय, मी काहीतरी प्रेझेंटेबल दिसायला पाहिजे ना, म्हणून नटायच्या. बघा बघ स्पिरिट किती चेंज झालेला आहे. पण सैतानाने ह्याच मेकअपचा उपयोग काय करत आहे, आज नवराने बाहेर पाऊल टाकलं की बायकांनी नटायला सुरुवात केली आणि सकाळीच नटून बाहेर पडतात. काय झालेलं आहे? चालतं ना. उधर कोई पास्टर बोलता नहीं है कि उताने को नहीं बोलता, आप कड़क बोलते हो, बहुत हार्ड है, दूध भी बहुत है ना. तो जॉनी ने बोला हम लोग नालासोपारा से कुर्ला जाते थे, तो वसई से विरार नजदीक है कि नालासोपारा से कुर्ला नजदीक है. बाबूने काय, हा मानना जो आहे ना फार कडक आहे, पचायला फार जड आहे, फक्त ब्राईड साठी आहे. जर मान्ना खाऊन तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला डायजेस्ट होत असेल तर समजा तुम्ही ब्राईडचा पार्ट आहात. आमेन. आपण पुढे जाऊया. पुढे जर आपण 20 वचन वाचतो ना. हा 20. हा 20 वचन वाचा. Notwithstanding, they heard not unto Moses, but some of them left of it until the morning, and the bread worms, and the stand, and Moses was not. Wrath with them. रात भडकला, ऋषीचा राग भडकला, क्रोध भडकला. ठेवलंय ना, अरे उद्याला होईल ब्रदर, काय नाही कोण बघते, ठेवून दे. पण परमेश्वर तसं करत नाही. तुम्हाला आजचा मना आजच खायचा आहे. Hallelujah. सकाळी मोशे आला, बघू काय चाललंय मंडळीमध्ये. त्याने भले केलंय पण वाद सुटत नाही ना, वाद लपत नाही. मोशेचा संताप झाला. संदेशाचा याच्यामुळे संताप होतो की ब्राईडने काय केलेलं आहे, फक्त वरवरचे विश्वासी राहिलेले आहेत. ब्रदर ब्राह्मण भाव बहिणी जेव्हा तलवार काढली, जेव्हा खरं वचन काढलं ना, त्यांच्याजवळ कोण राहायला तयार नव्हतं. सगळ्यांनी सोडलं. त्यांना बोलवायचे राहिले मंडळांमध्ये. का? मॅरेज अँड डिवोर्स, सरपंच सीट, हे जेव्हा मेसेज काढले आणि कुठला तो आपला फ्लॅशिंग लाईट, रेड फ्लॅशिंग, हा, हे जेव्हा मेसेज काढली, काय केलेलं आहे, जड झालं. त्याला बोलवायचे राहिले. हार्ड मेसेज, हार्ड पोटॅटो, गळ्याखाली उतरायचं राहिला. का? कारण भाव बनवणं हा संदेश फक्त वधूसाठी आहे. तुम्हाला हा मानना खाला तरच तुम्ही स्वर्गात जाल. तुम्हाला वाटलं अरे हे जड जाते, हे सोडू का, हे बरं हे मी घेतो. नो 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 नो. सगळे सोडून गेले प्रॉफिटला. जसे येशू ख्रिस्ताला सोडून गेले तसे आपल्या प्रॉफिटला पण शेवटी 11 जण राहिले, 11-12 जण राहिले. बरोबर.
बरोबर. म्हणून प्राईड भाव बहिणींनो ही छोटीशी आहे, फार थोडके. बोलवलेले भरपूर आहेत, खूप आहेत, पण निवडलेले फार थोडे आहेत. आमेन. भाव बहिणींनो, काय करत आहे परमेश्वर? आपल्या लेकरांना काय करत आहे? ट्रेनिंग देत आहे. आणि 21 वचन काय लिहिलंय? And they gathered in every morning, every man according to his eating, and when the sun waxed hot, it went in. हालेलुया. परमेश्वरने पण आयडिया केली, मान्ना दिला. हळूहळू काय केलं? टेम्परेचर वाढवायला सुरुवात केली. सूर्याचं ऊन एवढं वाढवलं की तो नष्ट व्हायला लागला. आपल्याला वाटतं आपणच हुशार आहेत, स्मार्ट आहोत आपण. परमेश्वर आपला बाप आहे. तो बाप आहे, आपला बाप नाही, विसरू नका. तो आपला बाप आहे. राईट. भावा बहिणीनो, इथे परमेश्वर त्यांना स्पेशल ट्रेनिंग देत होता की 100% काय करा, तुम्ही माझ्यावर अवलंबून तुला मला राहावं लागेल. हा. आणि जो शाप आपण उत्पत्तीमध्ये वाचला की मनुष्याला निळ्या घामाने काय करायला पाहिजे? मेहनत करून भाकरी मिळवायची आहे. तो शाप परमेश्वरने इथे काय केलेला आहे? काढून टाकलेला आहे. भाव बहिणीनो, देवाने एवढं अद्भुत कार्य केलं तिथे की त्यांची जी भूक होती, ही शारीरिक भूक त्यांनी नष्ट केली आणि आत्मिक भूक त्यांची वाढवली. आणि त्यांनी त्याला दाखवलं की तुम्ही मिस्रामध्ये फारोसाठी काम करत होते, आता तुम्हाला माझ्या कार्यासाठी काम करायचं आहे. हा. आणि काय की तुम्ही तुमच्या बुद्धिबळावर आता अवलंबून राहू नका, तुमच्या सामर्थ्यावर अवलंबून राहू नका, तुमच्या बँक बॅलन्सवर अवलंबून राहू नका, तुमच्या धन दौलतीवर अवलंबून राहू नका. तुम्हाला फक्त माझ्यावर डिपेंड राहावं लागेल. आमेन. रोमकरस्पत्राचा 8 अध्याय 24 आणि 25 वचन वाचूया. आपण एक 5-10 मिनिटं घेऊया. का तुम्ही आनंदित आहात? एट 24-25. कारण आपण अशी आशा धरून चाललो, जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरेल? म्हणजे धरून चाला. इथे एक गोष्ट देतो, आशा म्हणजे काय? होप. आपल्याला होप नाही करायची आहे. नंतर सकाळी धरून चाला की आपल्या प्रत्येकाच्या बाहेर एखादा सकाळी एक अन्नधान्य आणि फळांनी भाज्यांनी लादलेला ट्रक आला. आशा आहे ना, रात्री मस्तपैकी झोपणार, सकाळी ट्रक येणार आहे की नाही? आशा आहे. आशा देण्यासाठी देवाने आपल्याला बोलवलं नाही, कारण तो न बघता विश्वास ठेवतो तो धन्य आहे. वचन पूर्ण करा ते 25. हालेलुया. आपल्याला आशा धरण्यासाठी नाही, आपल्याला होप नाही, तर आपल्याला फेथ, परफेक्ट फेथ साठी आपल्याला बोलवलेलं आहे. त्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे. आमेन. थोडंसं आपण घेऊया. म्हणून भाव बहिणीनो, आपण आपल्या बुद्धिबळावर, आपल्या सामर्थ्यावर, आपल्या अकलेवर, आपल्या श्रीमंतीवर, आपल्या बँक बॅलन्सवर कधीच आपलं प्रौढी मिळू नये. आमेन. प्रत्येक दिवशी काय करायला पाहिजे? देवाने याच्यासाठी ह्या गोष्टी केल्या परमेश्वराने की जो प्रत्येक, बघा, एक दिवसाचं झालं, त्यांना काय करायला लागत होतं? दुसऱ्या दिवशी त्याच्यावर डिपेंड राहायला लागत होतं. तो देईल तरच. प्रॉफिट काय करत होते? तू मला जो मानत असेल तोच मी जाऊन प्रचार करेन. मी माझी बुद्धी चालवणार नाही, मी माझी अकलेने प्रचार करणार नाही. म्हणून काय करायचे? तिथे यायचे, बॅग टाकायचे, सिस्टरला सांगते, सिस्टर मी चाललो. कुठे चाललात? आता चालत की नाही? चाललो, मला प्रार्थना करायला जायचं आहे, सभेनकरांमध्ये जायचं आहे मला. परमेश्वर काय देईल? उद्या मी प्रचार काय करू? संपूर्ण त्यांचं कुठे लक्ष होतं? संपूर्ण त्यांचं डिपेंड कोणावर होता? तो परमेश्वरावर होता. त्याने आपल्या बुद्धीने, आपल्या अकलेने कुठलाच प्रचार केला नाही. आमेन. बघा, अरण्यामध्ये जेव्हा देवाने त्यांना ट्रेनिंग दिली,
तिथे कुठं राष्ट्र होतं? वाळवंट. सगळीकडे बघेल तिकडे वाळवंट. कुठला राजा होता? कुठला प्रेसिडेंट, पंतप्रधान कोण होता? कोण गृहमंत्री होता? कोण होता? फक्त परमेश्वर आणि इस्रायल लोक. बघा, सकाळी उठल्यावर तेच, रात्री तेच, एकच फेलोशिप बघा किती होती. म्हणून भाव बहिणीनो, कधीच कंप्लेंट करू नका की माझ्या आयुष्यामध्ये अरण्य काय आहे, माझ्या आयुष्यामध्ये परीक्षा काय आहे. काय करताय? परमेश्वर तुमची फेलोशिप वाढवत आहे. जेव्हा आपल्यावर परीक्षा येते, जेव्हा आपण दुःख येतो, आजार येतात, कष्ट येतात, तेव्हा आपण परमेश्वर जास्त संगती करतो. आपण जास्तीत जास्त त्याच्यावर डिपेंड राहतो. त्या कुठलीच आशा नसते, कुठलीच आपल्याला कुठलीच काहीच आशा नसते. तेव्हा आपण पूर्णपणे आपली पूर्ण काय सांगितलेलं आहे? तू तुझा परमेश्वरच्या पूर्ण बुद्धीने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. पहा म्हणून हे अरण्य अशासाठी आहे, ही भूक अशासाठी आहे की परमेश्वर आपल्याला काय करत आहे? ट्रेनिंग देत आहे. आणि ट्रेनिंग कशासाठी आहे भाव बहिणीनो? ही ट्रेनिंग कशासाठी आहे? स्क्विझिंग येणार आहे. तुम्हाला परमेश्वर अशासाठी तयार करत आहे की स्वीज जेव्हा येणार, तेव्हा तुमच्यावर खूप असा प्रेशर येणार, तेव्हा तुम्ही बोला म्हणजे घडेल. तुम्ही फक्त वचन बोला, त्याप्रमाणे घडेल. परमेश्वर आपल्याला तयार करत आहे. थर्ड पुल काय तुम्हाला वाटलं की जादूगिरी दाखवण्यासाठी करणार आहे? बघा, मी स्क्वेरल बनवू शकतो, मी भाकऱ्या बनवू शकतो, याच्यासाठी ठेवलंय का? नाही. परमेश्वर तुम्हाला काय करत आहे? स्पेशल तुम्हाला आणि मला स्पेशल ट्रेनिंग देत आहे. कशासाठी? या गोष्टीसाठी. स्क्विझिंग, थर्ड पुल, बॉडी चेंज, याच्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्यासाठी आपल्याला ही भूक देत आहे. जर आपण आपली या आत्मिक भूक वाढवली, बघा भाऊ बहिणीनो, जर शारीरिक भूक असेल तर शारीरिक भूक तुम्हाला अन्नाकडे घेऊन जाईल. आणि जर तुमच्यामध्ये आत्मिक भूक असेल तर परमेश्वर तुम्हाला कुठे घेऊन जाईल? या मेसेजकडे घेऊन जाईल. ही परमेश्वरची इच्छा तीच आहे की आपण आपली भूक वाढवावी, आपण अधिकाधिक त्याच्या उपस्थितीमध्ये जावं, त्याच्याकडून खावं, आणि आपण काय करावं? स्वतःला तयार करावं. म्हणून भाव बहिणींनो, जेव्हा परीक्षा आली येशू ख्रिस्तावर, तेव्हा सैतान भूक घेऊनच त्याच्याकडे आला. भूक किती महत्वाची आहे बघा. त्याने काय सांगितलं की या धोंड्याच्या भाकऱ्या होतील सकट, तू बोल म्हणजे धोंड्याच्या भाकऱ्या होतील. पण त्यांनी काय केलं? वचनानेच उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असं लिहिलं आहे. काय भाव बहिणीनो, ही भूक जी आहे, ही भूक किती महत्वाची आहे बघा. उधळा पुत्र, लूक 15:15 काढा. 2 मिनिटं घेतो तुमची, क्षमा करा थोडा वेळ झाला असेल. का तुम्ही आनंदित आहात? उधळा पुत्राचा दाखला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, उधळा पुत्राविषयी काय सांगायला नको, सगळ्यांना बाय हार्ड आहे. वाचा कोणीतरी पटकन. फक्त त्या देशातले एका रहिवासी जो होता त्याला चिपळून जायला, त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चराव्यास पाठविले. लक्ष द्या 16व्या वचनावर. डुकरे खात असत, त्यातला शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होईल. त्याला कोणी काही देत नसे. हालेलुया. भावना, ही भूक किती महत्वाची आहे बघा. या भूकेमुळे तो रिस्टोर झाला. ही भूक त्याला त्याच्या बापाकडे घेऊन गेली. नीट लक्षात बघा भावना, ही भूक जी आहे तीच तुम्हाला रिस्टोर करणार आहे. या भूकेमुळे त्याला काय झालेलं? पुढे वाचा काय लिहिले? नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरी किती मोलकरा भाकरीची रेलचेल आहे. कसली रेलचेल आहे? भाकरीची रेलचेल आहे. हा, आणि मी तर येते भुकेने मरतो आहे. हालेलुया. मी उठून आपल्या बाबाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. हालेलुया. ही भूक जी आहे, या भूकेमुळे त्याला पश्चाताप आलेला आहे. या भूकेमुळे तो रिस्टोर झालेला आहे.
मग ही भूक चांगली की वाईट? चांगली आहे. आमेन. काय तुमची इच्छा आहे की ही भूक आपल्यामध्ये वाढत जावी? जशी शारीरिक नाही, पण मी म्हणजे आत्मिक भूक वाढावी. कारण या भुकेमुळेच आपण रिस्टोर होणार आहोत. जर भूक नसेल ना भावा बहिणीनो, तर इथं येणं ऐकणं व्यर्थ आहे. ही भूक जी आहे ती भूक त्याला कुठे घेऊन गेलेली आहे? त्याच्या बापाकडे घेऊन गेलेली आहे. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. इथे संपवतो. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करो. आमेन. खरोखर मनुष्य केवळ भाकरीनं नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमेन. देवाने सैतानाला कशाने उत्तर दिलं? रेव्हेलेशन. रेव्हेलेशन काय आहे? देवाने प्रकट केलेलं रेव्हेलेशन. आमेन. आज आम्हाला काय आहे? आम्हाला उत्तर कशाने दिलं आहे? रेव्हेलेशनने दिलं आहे. कारण रेव्हेलेशन हे केवळ ब्राईडला मिळते. खरी भूक जी आहे, जी भाकर जी आहे, ही केवळ ब्राईडला मिळते. भाकर सगळ्यांसाठी नाही आहे. हे लोक भाकर, काही लोक साठू बघतात, काही लोक त्याच्यामध्ये आपलं बुद्धी घालू बघतात. थोडं काही मिळालं का त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकून त्याला विकू इच्छितात, त्याच्याने काही बनवू इच्छितात. परंतु इकडे काय आहे? हा जो मानना आहे हा फ्रेश मानना आहे. हा जो मानना आहे हा आपली भूक भागवणारच. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. हा मानना काय करणार? आमच्या जीवाची सगळी भूक जी आहे ही भागवणार. बस काय म्हणतात, जो झोपलेला असेल ना त्याला उठवलं जाईल. ज्याने सोंग केलेलं असेल ना त्याला उठवता येणार नाही. ज्याला भूक लागली असेल ना त्याला जेवण देते. पण ज्याला भूक लागलं नसेल ना तर त्याला पोटात भरवता येणार नाही. हे देवाचं वचन काय आहे? हे देवाचं वचन ज्याला भूक आहे ना त्यांच्यासाठीच आहे. डेस्परेटेड वन. मग त्या माणसाला तुम्ही काहीही सांगा, इथे जा, इथून तिथे जा, तिथून तिथे जा, तिथून तिथे जा, तिथे जाऊन तुला अन्न मिळेल, भरपूर अन्न मिळेल. तो सगळे प्रयत्न करील आणि तो तिकडे जाऊन तो अन्न घेऊन येईल. का? कारण त्याला माहिती आहे तिकडे जर मी पोहोचलो तर मला अन्न मिळेल. तो त्यावेळेला नाही उन्हाचा विचार करत, नाही रस्त्याचा विचार करत, नाही वाहनाचा विचार करत, नाही परिस्थितीचा विचार करत. तो विचार करतो जे काही असेल, काही परिस्थिती. तुम्ही जर वाडा साईडला गेला ना, लोक काय करतात? ट्रक वरती पण चढतात. का? असे ट्रक बसवाला 50 रुपये मागेल, ट्रकवाल्याला 10 रुपये दिले का संपलं. पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. काय हे पोहोचला तर मिळेल, नाही पोहोचला तर नाही मिळणार. भावनेनं एक आहे डेस्परेशन आहे. परंतु ज्या युगात आपण राहतो आपल्याला ठाऊक आहे हे युग जे आहे हे काय केलेलं आहे? जसं आता मी संध्याकाळी बोलत आहे, हे कलावंतिनीचे युग आहे. प्रकटीकरण 17 मध्ये काय आहे? कलावंतिनीचे युग. हे काय करते? हे देवाच्या मेसेजला खायचा प्रयत्न करते. त्याला पण भूक आहे ना, कलावंतिनीला पण भूक आहे. कशाची? देवाच्या लोकांना काय होतं. परंतु देवाने आम्हाला सेपरेट केलेलं. देवाने त्याचा हात ठेवलेला आहे. कालचे एका आठवड्यात एक इन्सिडेंट आहे. एका बहिणीला मी बघितलं मला फार दुःख वाटलं. का? संदेश आहे घरामध्ये, संदेश असून सुद्धा प्रकाशाची कमतरता. वचन माहिती असून सुद्धा प्रकाशाची कमतरता. बहिणीने मला बघितलं, मी त्या बहिणीला लांबून बघितलं, तिने मला बघितलं आणि तिने अशी कल्टी मारली मला बघून. का? कारण पॅन्ट घालून ती ऑफिसला आली होती. का परिस्थिती आहे भावाबहिणींना अशी? प्रकाश नाही आहे, प्रकाशाची कमतरता. भावाबहिणींनो, हा जो मेसेज आहे ना, आम्ही संध्याकाळी ह्याच गोष्टीवरती विचार विनिमय करतो. भूक त्यालाच लागू शकते ज्याला खरोखर भूक आहे, ज्याला वाटते की ह्या अन्नाची किंमत आहे. हे सगळ्यासाठी नाही आहे. हे सगळ्यासाठी त्याच्यामध्ये लिहायचं नाही. हे सगळ्यांसाठी नाही आहे. हे वचन देवाने केवळ आपल्या लोकांसाठीच दिलेलं आहे. आज जसं ब्रदरने सांगितलं, भावाबहिणींनो, लोकांना मेसेज फार डिफिकल्ट जातो. इट्स नॉट इझी. हे दिस इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी. सगळा नाही मेसेज घेऊ शकत लोक. एवढी फॅशन ज्या फॉर्म मध्ये चालू आहे, ज्या स्पीडला चालू आहे, त्या स्पीडला ह्या मेसेजच्या जोडीला उभं राहणं इट्स नॉट इझी. तुम्ही जगामध्ये उभी नाही राहू शकत. तुमची चित होईल या जगामध्ये. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताची हीच तर परिचय आहे. हीच तर तुम्ही जगामध्ये सुवार्ता कशी बनणार?
जगात राहून जगासारखे बनून जगाची सुवार्थ नाही म्हणू शकत. जगात राहून ख्रिस्तासारखे उभे राहिले तरच तुम्ही सुवार्थ म्हणू शकता. यू हॅव टू फाईट युअर ओन बॅटल. ही तुमची बुक आहे. दादाने सांगितलं एक सोल मिळालं म्हणून आनंद करू नका. यू हॅव टू बी डेस्परेट फॉर अनदर वन. यू हॅव टू डेस्परेट फॉर अनदर वन. कोणतरी म्हणाला, ब्रदर जॉनी म्हणाले, लोक सांगतात की जोएल वर्शिप घेतो ना. आम्ही ऐकलं होतं की जोएल प्रार्थनेला पण जात नाही. ही काही जोएलची महिमा नाही किंवा ही माझी नाही किंवा मंडळीची नाही किंवा ब्रदर जॉनीची नाही. ही देवाची कृपा आहे. Amen. आपण जेव्हा सगळे देवाला सरेंडर होतो, वी कन्फेस एव्हरीथिंग, की जे काय आहे ते आपण देवापुढे घेऊन येतो. द गॉड स्टार्ट रिस्टोरिंग द फॅमिली. ही इज अ गॉड ऑफ फॅमिली. तो देव काय आहे? कुटुंब वत्सल परमेश्वर आहे. तो भूक देतो. बघा भावाने इकडे काय सांगितलं, प्रत्येक कुटुंबासाठी. त्याने सांगितलं का ह्या लोकांसाठी असो त्या लोकांसाठी असो? नो. एका घरात 15 असो की एका घरात 3 असो, एका चर्च मध्ये 5 असो की एका चर्च मध्ये 5 असो, डझंट मॅटर. मानना तेवढाच आहे ना जेवढा असायला पाहिजे. सिंपल. चर्चच्या क्वांटिटीवरती वर काहीही मॅटर करत नाही. द मेसेज इज सिम्पलेस्ट. सिंपल. तो संदेश आहे. त्याने सांगितलं की तुम्ही घ्या, खा आणि ठेवा तुमच्यासाठी. 500 होते, त्यांनी विचार केला जमून ठेवतो, सकाळी उठल्यानंतर पोरांना खायला लागू पडेल. 3 व 5 सांगतात, अरे कशाला एवढा घ्यायचा. त्यांचा पण संपला, ज्यांनी जमवला त्यांचा पण संपला. प्रभू सांगतो मी आहे ना. जिकडे मी बसलेलो आहे तिकडे तुम्हाला घाबरण्याची गरज काय आहे. आपला जो भरोसा आहे परमेश्वराकडे घेऊन. आज खरं सुंदर मेसेज आहे. लीन नॉट अनटू दाय ओन अंडरस्टँडिंग. सक्षम महत्वाचं. तो आपल्या बुद्धीवर सुरुवातीतच वचन दिला देवाने. हा कनेक्टेड मेसेज आहे. सुरुवात ह्याच्यावरून आपल्याला समजायला पाहिजे की गॉड इज विथ अस. परमेश्वर आमच्या जोडीला आहे. ही इज गिव्हिंग द मेसेजेस. हा संदेश आम्हाला पाठवितो आमची भूक जाणण्यासाठी. मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो, ह्या जगाबरोबर ट्रॅप होऊ नका. इट्स अ ट्रॅप. इट्स अ ट्रॅप. इट्स नॉट इझी. इट्स अ ट्रॅप. शैतान तुम्हाला काही ना काही प्रकारे तुम्हाला खाण्याचा पिण्याचा प्रयत्न करेल. इट्स नॉट इझी. जगामध्ये जा, ज्या फॅशन्स आहेत, जो पैसा आहे मुबलक आहे. मुबलक पैसा आहे. पैसा फेकू आहे, परंतु पैसा जीवन बनवू शकत नाही. कोण सांगेल की अरे तुझ्यापेक्षा जास्त मला पगार आहे म्हणून मी जाम भारी. देवासमोर पैशाला किंमत नाही. देवाचं वचन पैशाने विकत पण घेतलं जातं. देवाचं वचन किंवा देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच मिळते. ज्यांना देवाचा आत्मा ज्याला मिळतो ना, तो माणूस तुम्हाला नम्र मिळेल. तो माणूस कधी मोठ्या गोष्टी बडाई मारणारा नसणार. तो माणूस, त्याला माहिती आहे कारण आपल्यामुळे काहीच होत नाही. हे जस्ट बॅकसीट, बॅकफूट. प्रभू आमच्यामुळे काहीच नाहीये. जे काय आहे ते तुझ्याद्वारे आहे. तू देतो म्हणून मिळते. आजची भाकर आज आम्हाला दे. नाव आय डोंट नो की तुझ्या उद्यासाठी काय आहे. याकोबाच्या ते काय वचन म्हणते, हो तुम्ही म्हणता आपण उद्या अमूल्य एका शहरी जाऊ, तिथे 1 वर्ष घालू आणि व्यापारात कमाई करू. त्या तुम्हाला उद्याची समजत नाही. तुमच्या आयुष्यात काय तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग ती नाहीशी होते. माणूस मेला माणूस 1 आठवडा आठवून करतो, 15 दिवस रडू येते, 1 महिन्यात सवय होऊन जाते, 2 महिन्यात विसरून गेला माणूस. एक्झिस्टिंग पण नाही. त्याची अकाउंट बँकेमध्ये जाऊन खातं बंद केला, नावं काढली, इकडची काढली तिकडची काढली, मृत्यू वाफ संपून गेली असे न म्हणता मग दिसेनाशी होते असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक करू असे म्हणा. हालेलुया. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता. का मारता? बिकॉज तुमचे पाय चालतात. तुम्हाला वाटते की माझ्याकडे काहीतरी आहे. तुम्हाला भूक नाही आज म्हणून तुम्ही काय आहात? गर्विष्ठ आहात. तुमच्या घरी अन्न बंद पडलेलं नाहीये म्हणून तुम्ही गर्विष्ठ आहात. तुम्हाला वाटते की मला पैशाने अन्न मिळते म्हणून तुम्ही गर्विष्ठ आहात. अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही तो त्याचे ते पाप आहे. भावाबहिणींनो,
आजच्या वचनाप्रमाणे आपण आज देवाला सांगूया, रोजची भाकर तू आम्हाला दे. आपण आपल्या बुद्धीवरती नाही तर परमेश्वरावरती अवलंबून राहूया. म्हणून काय सांगितलं, तरी आपल्या शिष्यांना का प्रार्थना शिकवली, हे आमच्या स्वर्गीय पिताच आहे जो आपल्या लेकरांची गरज भागवतो. देर इज नो बडी इन दिस वर्ल्ड की जो अंकल येऊन पोराची भूक भागवणार नाही, अंकल येऊन पोराची दर समजणार नाही, काका येऊन कोणाची गरज समजणार नाही, कोणताही मनुष्य कोणाची गरज समजणार नाही. फक्त पिता जो असतो तो आपल्या लेकरांची गरज समजतो. आमचा तो स्वर्गीय पिता आहे, तो आमची हर एक गोष्ट समजतो. सुखात, दुःखात, रोगात, आरोग्यात, आपत्तीत, विपत्तीत, सगळ्या ठिकाणी तो आहे. लग्नाची बंधनापर्यंत मरणापर्यंत असतं. देवाचं वचन काय सांगते, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. आज तो आमची भूक भागवतो. माझी भूक त्याने भागवली आहे, मला काही कमी करू दिलं नाही. हे भूक ह्या त्याच्या वचनामध्ये काही टाकलं ना तर काय होत पण नाही, कारण ते त्याच्या जोडीला मिक्सच होत नाही. काय सांगतात ते, काय पारा घ्यायचं, काय पाण्यामध्ये पारा टाकला ते सॉरी पाण्यामध्ये तेल टाका आणि असं गुरगुर 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 मिक्स करा. तेल वरती राहते आणि खाली राहते. एवढा पण मिक्स करा, मिक्सर लावून मिक्स करा, ह्याने मिक्स करा, त्याने मिक्स करा. भैया दोनों अलग है, दोनों अलग है. आप इसको मिक्स नहीं कर सकते. वचन 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 कोणत्याही डिनोमिनेशनची मिक्स होऊ शकत नाही. असं सांगितलं, ब्रदर आपका डिफिकल्ट है, नहीं चल सकता, चलाना पडेगा. स्वर्गाचं राज्य काही नाही, अरुंद दरवाजाने नेटाने नेटाने आत जाण्याचा प्रयत्न करा. इट्स नॉट इझी, इट्स डिफिकल्ट, इट्स हार्ड, बट यू हॅव टू गो. काही पाहिजे असेल तर करावं लागेल. रोजची भाकर पाहिजे असेल तर रोज प्रार्थना करावी लागेल. प्रभू आज आमची रोजची भाकर द्या. आज मी खरं देवाचे आभार मानतो की देवाने आजची रोजची भाकर आज आम्हाला. काय तुम्ही तृप्त आहात काय? कारण परमेश्वराने आम्हाला भाकर दिलेला आहे. हा बहिणींनो, आम्हाला आमची पात्रता समजणे गरजेची आहे. ज्यावेळेला आम्ही समजू ना की आम्ही काहीच नाही, त्यावेळेला तुम्ही काहीतरी आहात. कारण तुमची पात्रता संपली आणि देवाने त्याची पात्रता तुम्हाला आणि आम्हाला दिली. नाव वी आर समथिंग. व्हॉट इज दॅट? द चाइल्ड ऑफ गॉड. देवाची मुलं. मुलाचा त्यांनी आम्हाला काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. नाव वी हॅव कॉन्फिडन्स. कोणतरी तुम्ही काय करता? संत पौल असं जात होता, लोक बरी होती. काय संत पौलांनी बरी केली काय? पवित्र आत्मा. काय योएलाचे अध्यात्म म्हणते, तो आत्मा तुमच्यावरती वर्षाव करेल. योएलाचे अध्यात्म त्यांनी सांगितलं, योएल मध्ये आत्म्याचा वर्षाव तुमच्यावरती होईल आणि त्याचे कार्य दिसतील. अरे एवढ्या वर्षापासून सांगितलेलं ते आज दिसतंय, कार्य कसं करतात. आमेन. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो आणि ब्रदरला परमेश्वर फार आशीर्वादित करो. प्रभू त्यांचा उपयोग करो असे वचन आणण्यासाठी, जेणेकरून आमची उन्नती होईल. आमेन. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्त, खरोखर तू चांगला आणि उत्तम परमेश्वर आहेस. प्रभू जसं तू सैतानाला म्हणालास की मनुष्य केवळ भाकरीनं नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. खरोखर प्रभू तुझे वचन आमच्या जीवनाला एक उभारी देते. तुझे वचन प्रभू त्या अरण्यामध्ये आमच्यासाठी पाण्याचा झरा असं घेऊन येते. तुझे वचन प्रभू त्या सुक्या जमिनीवरती आमच्यासाठी अन्न घेऊन येते. ओ प्रभू, ह्या बायबलमध्ये एकही गोष्ट अशी नाही की प्रभू अरण्यामध्ये मनुष्य मरून पावलेला आहे. परंतु प्रभू आम्ही प्रत्येक वेळेला पाहतो, ज्या वेळेला प्रभू दुष्काळ पडला, तुझ्या लोकांनी तुझ्याकडे आरोळी केली. प्रभू त्या दुष्काळामध्ये सुद्धा तू त्यांच्या गरजा पुरविल्या. तू त्यांना दाखवून दिलेस की तू जिवंत परमेश्वर आहेस. ओ प्रभू, तू एलियाला प्रभू त्या ओहळाकडे घेऊन गेला, तो ओहळ सुकला होता, कावळ्याच्या द्वारे तू त्याला अन्न पुरविलेस. खरोखर प्रभू तू आमचं जिवंत तारणारा परमेश्वर आहेस. प्रभू आम्हाला वाटते की प्रभू आम्ही पैसा संपला तर आम्ही मरून जाऊ, पैसा संपला तर आम्ही रस्त्यावर येऊ. परंतु प्रभू काळजी करणारा परमेश्वर तू आहेस. तुला काहीच अशक्य नाहीये प्रभू आमच्या जीवनामध्ये. जे चांगले जे उत्तम ते तू दिल्या विसरून राहत नाही. हे आमच्या स्वर्गीय पिते, हा सकाळच्या सायंकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू जी तू आम्हाला प्रार्थना शिकविलेली आहे प्रभू, आम्ही तीच प्रार्थना तुझ्याकडे करीतो की प्रभू रोजची भाकर तू आज आम्हाला दे. आणि प्रभू आजची दिलेल्या भाकरीबद्दल प्रभू आम्ही तुझ्या आभार मानतो. कारण प्रभू ही भाकर आम्हाला प्रभू उद्याच्या दिवसासाठी
जेव्हा तू येशील तुझ्या कामासाठी प्रभू तू उपयोगासाठी दिलेली आहे. आम्ही तुला विनंती करतो की हा विश्वास तू आमचा वाढव आणि प्रभू तुझ्या वचनामध्ये तू आम्हाला स्थिर कर, मजबूत कर प्रभू, अशासाठी की प्रभू आमचं लक्ष या पृथ्वीवर नसावं तर आमचं लक्ष केवळ तुझ्या वचनाकडे असावं. कारण प्रभू तूच आहे जो आमची भाकर पुरविणारा आहे, तूच आहेस जो आम्हाला योग्य वेळी अन्न देणारा परमेश्वर आहेस. अनुग्रह कर. रात्रीच्या समयी भावनीतीला तो आशीर्वादित करून त्यांच्याद्वारे मोहचर पाठवला समजला तुझ्या त्यांच्यासाठी आणि पुन्हा एक वर त्यांच्या कुटुंबाची आम्ही आठवण करतो. कृपाने दया कर. मनुष्याला सगळ्या गोष्टी अशक्य आहेत परंतु देवाला काहीच अशक्य नाही. खरोखर तू जिवंत परमेश्वर आहेस. तू आमच्या गरजा जाणतोस, पुरविणाराही परमेश्वर तू आहेस. आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. माझ्या भाऊ बहिणी घरी जात असताना प्रत्येकाच्या जोडीला प्रभू तू राहा आणि प्रभू जिथे कुठे कोणी आमचे जे भाऊ बहिणी असतील, वाटते ब्रदर कमलेश ते राजस्थानला जात आहेत कामासाठी, त्यांच्या जोडीला तू राहा. चंदनच्या वाईफ साठी आम्ही प्रार्थना करतो. ती प्रेग्नेंट असताना प्रभू तिलाही तू आशीर्वादित कर. तर तुझी कृपा त्यांच्या कुटुंबावर तुझी कृपा आणि दया कर. भाऊ रुद्राशीच्या कुटुंबाची आठवण करतो. हो प्रभू, जे काही स्पिरिट द इव्हिल स्पिरिट ट्राय करत आहे तुझ्या वचनाला तोडण्याचा, त्या सैतानाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही काढून टाकितो आणि प्रभू आम्ही तुझ्या वचनाचा क्लेम मागतो. तो विश्वास रुद्राशीच्या ठाई आहे, तो तिच्या बायकोच्या ठाई, मुलांच्या ठाई असावा म्हणून तू कृपाने दया कर. कारण तुझे वचन हे पवित्र, शुद्ध आणि निष्कलंक आहे. उद्या प्रभू अनुग्रह ब्रदर सेव्हियर साठी प्रार्थना करतो. झारखंडला जाऊन ते परत जाणार आहे दिल्लीला, त्याच्या जोडीलाही तू राहा आणि प्रभू त्यांना दिलेल्या सेवकाबद्दल, ब्रदर सॅम्युएल मॅकडोनाल्ड बद्दल आम्ही तुझा आभार मानतो की प्रभू त्यांना तू सेवक, त्यांना तिकडे चर्चही दिलास प्रभू, तरी तू त्यांना तुझ्या हाती समर्पित करतो. त्यांचाही तू सांभाळ कर प्रभू. आणि प्रभू जी सिस्टरला वचन सांगण्यात आलेलं आहे तिलाही प्रभू तुझ्या चरणी येण्यासाठी तू सहाय्य कर, अनुग्रह कर. ही रात्रीची समय आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. पुन्हा एक वर आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजच्या दिलेल्या भाकरी बघ, कारण तू चांगला परमेश्वर आहे. पुढे वेळ समय तुझ्या हाती घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून मान्य कर. I love you. I love you because he first loved me and purchased my salvation on Calvary tree. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. संडेची प्रार्थना इकडेच आहे सकाळी 9 वाजता.